हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा वार आहे रविवार. आज साहेबांना सुट्टी नाही आहे, पण मुलांना सुट्टी आहे. मुलं बाहेर खेळतात. साहेब गेलेले आहेत 2 वाजता कामाला आणि रोजचं काम माझं 3 वाजेपर्यंत चालतंच. आणि सुट्टी नसेल ना, सुट्टी असली का नाही म्हणजे आवडतं पटकन, पण डबे बिब्बे असतातच. मुलांना जरी नव्हतं तरी साहेबांचं डबे होतंच. तर असं काल जरा मी म्हटलं दम लागल्यासारखं होत होता, तर रात्री मी आजारीच पडले ताईंनो. आणि सकाळपासून थोडीशी तब्येत बरीच नव्हती म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि चला आता म्हटलं 4 वाजल्यापासून तरी हा व्लॉग चालू करावा, कंटिन्यू करावा. तर आता बघा वाजलेले आहे, तुम्हाला टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत. 5:15 वाजलेले आहेत बरोबर. तर एक रेसिपी केली, आता रेसिपी शूट केली, त्यानंतर मग मी आवरलेलं आहे आता 5 वाजता. आणि रेसिपी आता तुम्हाला दाखवते. बघा भोपळ्याचे कटलेट तर छान झालेले आहेत, दाखवते. मी 2-3 खाल्ले, खूप छान झालेले आहेत. समीक्षालाही आवडले, दादालाही आवडले. हे बघा. आणि वरून कुरकुरीत, आतून मऊ मस्त आहेत बघा. सेम वडे आपण करतो ना त्या पद्धतीचे झालेले आहेत. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते, एका थाळीमध्ये वगैरे ठेवते. थांब, म्हणजे जरा छान दिसेल असं. खाल्लेले आहेत 2-4 तर ह्याच्यातले कमी झालेले आहेत आणि एवढे राहिलेले आहेत बघा. आज संध्याकाळी चपाती वगैरे बनवल्या ना बरोबर होऊन जाते, त्याच्यामुळे संध्याकाळचं काही एवढं टेन्शन नाही आहे आता. तर असं ताई नो आजचा व्लॉग लेटच चालू झालेला आहे, त्याच्यामुळे लेटच येणार आहे तुम्हाला. तर बरं वाटलं, थोडंसं फ्रेश झाले, रेसिपी शूट केली, छान वाटायला लागलेलं आहे. आवरलं. जोपर्यंत घरातलं काम आवरत नव्हतं ना तोपर्यंत मन फ्रेश नव्हतं. सगळी कामं घरातली आवरली की छान वाटायला लागलेलं आहे. थोडंसं दम भरल्यासारखं, कुठंतरी कणकणी म्हणतात ना अंगामध्ये, असं झालेलं होतं. तर आता मी घेतलेल्या आहेत बघा साड्या. तर कशाला, तर ह्याच्या लेस उसवलेल्या आहेत बघा, पिना लावलेल्या आहेत अशा. तर त्या लेस उसवलेल्या साड्या सगळ्या मी काढलेल्या आहेत. 4 साड्या निघालेल्या आहेत लेसच्या. मला साड्याच नाही आहेत घालायला आत्ता येणं. हे बघा, ही साडी तर तुम्ही बघितली असेल, बऱ्याच दिवसापासून मी घातलीच नाही आहे. ह्या साडीची सुद्धा लेस उसवलेली आहे. ह्या 2 झाल्या. ह्या साडीची सुद्धा उसवलेली आहे. दुसरी एक आहे अगदीच कमरेवर इथं थोडीशी उसवलेली आहे ह्या सुद्धा साडीची. पण आता काय करावं लागेल, सगळा सोपा बाजूला घ्यावं लागेल आणि मशीन बाहेर काढावं लागेल. होऊन जाईल माझं. खूप दिवसापासून तर ते पेंडिंग काम राहिलेलं होतं. असंच दुपारच्या वेळेमध्ये करेन काम असं राहिलं, म्हणजे रोजच चालू होतं. पण आज एकदाशी करून घेते आता. आज उगवलेला आहे दिवस बघा, साड्यांवर आज नंबर आलेला आहे. तरी पण कपाट भरपूर खराब झालेलं आहे. म्हणजे साडी काढली की वरनं काढली की खाली सगळं असं विस्कटलेलं आहे. ड्रेस वगैरे इकडचं तिकडं झालेलं आहे. कपाट एक दिवशी आवरावं लागेल, पण ते एवढं काही महत्त्वाचं नाही मला असं वाटत नाही आहे. कारण की ते आता किती जरी आवरलं तरी 8 दिवस चांगलं राहते. 8 दिवसानंतर पुन्हा आहे ते चालू होते. कारण की मला रोज साड्या ड्रेस वगैरे लागतातच घालायला. पुन्हा परत आहे असं होणारच आहे. पण असो, आता एवढ्या 4 साड्या निघाल्यात, एवढ्या 4 साड्यांना टिपं मारून घेते. पण त्याआधी मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते. कशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे कटलेट मी बनवले होते ते सांगते तुम्हाला ताईनो. तर दुधी भोपळा चांगला असा फ्रेश, ताजा आणि कोवळा असा घेतलेला होता. तो स्वच्छ धुवून त्याची साल काढून आणि खिसून घेतलेला आहे. खिसल्यानंतरसुद्धा चांगल्या पाण्याने स्वच्छ पिळून असा घट्ट पिळून घेतला आहे. आणि गरम कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 1 चमचा. आणि हा खिसलेला खिस जो मी घट्ट पिळून घेतलेला होता तो त्यामध्ये कढईमध्ये टाकलेला आहे. आता हा खिस परतून घ्यायचा आहे. याच्यातलं पाणी थोडंफार आपल्याला कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला का परतायचं, तर त्याची आपल्या कच्चा जो वास आहे तो पण जातो त्याचा. त्यामुळे थोडंसं अगदी हलकंसं याला 5 मिनिटभर तरी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे परतल्यानंतर बघा कढईला वगैरे थोडंसं चिकटायला लागलेलं आहे. लगेच आपल्याला समजतं आहे चांगलं परतलं आहे की एका परातीमध्ये, एका भांड्यामध्ये ह्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण असा हा खिस मी काढून घेतलेला आहे. हा अखंड दुधी घेतलेला होता, एक छोट्या साईजचा होता दुधी भोपळा, तो मी घेतलेला आहे. तर आता इकडे मी याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, तर 1 वाटीभर, 1 छोटी वाटी असेल, माझ्या हातातली वाटी जी आहे ती मोठी आहे, 1 छोटी वाटी पोहे भिजवून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये टाकलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा, जो की हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक ह्याचं मी ठेचून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे वाटण. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ यासाठी की थोडंसं त्याला बाइंडिंग यावं यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आपली हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर
जिरे हातावरती थोडेसे क्रश करून टाकलेले आहेत आणि टाकलेले आहे धनिया पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप केली तरीही चालेल, कारण की आपण हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये टाकलेला आहे. तिखट आपल्या आवडीनुसार आपण जास्त करू शकतो, कारण की लहान मुलं वगैरे खाणारे असतील तर तिखट थोडंसं कमी टाकलेलं तरी चालेल. माझी कसं आता मुलं मोठी वगैरे आहेत ना, त्यामुळे मग मी तिखटाचं प्रमाण जास्त करते, कारण की मुलं पण ते खातात मग. आणि तिखट म्हणजे आणि काश्मीर लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची जी आहे ना, त्याचं कॉम्बिनेशन काही वेगळंच आहे बघा. ते दोन्हीही एकत्र एका पदार्थामध्ये टाकलं तर त्याची चव छान लागते. तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. पोहे आहेत ते चांगले कुस्कुरायचे आहेत. त्याच्या सगळं मिश्रण आपल्याला एकदम असं जोर देऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने घट्ट असा गोळा बनवून म्हणजे झालेला आहे. याच्यामध्ये ना दुधी भोपळ्यामध्ये पाणी असतं. पोहे पण आपण भिजवून घेतलेले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये वरून पाणी ओतायची अजिबात गरज पडत नाही आहे. त्यामध्ये त्या ओल्याव्यामध्येच हे सगळं पीठ आपलं मळून होतं. आता कटलेटचा आकार द्यायचा आणि कटलेट अशा पद्धतीनं आपण बनवून घ्यायचे. छोटे छोटे मोठे केले तर ते छान दिसणार नाही आहेत किंवा आतून ते भाजणार नाही आहेत, तर छोटे छोटे आकाराचे बनवून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता मी असे बनवून घेतलेले आहेत. एक बनवून घेतला, आता दुसराही तुम्हाला दाखवते बनवून. तर छोटे छोटे बघा मी बनवून घेतलेले आहेत. याच्याहीपेक्षा तुम्ही छोटे कटलेट बनवू शकता. तर अशाच पद्धतीने मी सगळे कटलेट या कणकेचे बनवून घेते आणि आपल्याला एक इकडे कढई ठेवायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता तीच कढई ठेवलेली आहे जे की मी दुधी भोपळा आधी परतून घेतलेला होता. आता त्याला धुवत वगैरे बसलेली नाही आहे. तेलाचीच कढई होती, तीच कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. वरून आपल्याला तेल 1 चमचाभर टाकायचं आहे आणि 2 मी कटलेट त्यामध्ये टाकलेले आहेत. पहिली बॅच जर तळत असाल तर ती थोडीशी कढईला चिटकू शकते. तर बघा मी 2 कटलेट टाकलेले आहेत. चमच्यानं अगदीच थोडंसं मी बघितलं खाली चिकटले का, तर ते चिकटलं होतं थोडंफार चिकटतं बघा अशा पद्धतीनं. पण पहिली बॅच चिटकेल कढईला अशी खाली, पण दुसरी बॅच चिकटणार नाही आहे, कारण की परत पुन्हा आपली तेलाची कढई होते ती व्यवस्थित आरामशीर कढईमध्ये परतले जातात. ते अजिबात कढईला चिटकत वगैरे नाही आहेत. तर तुम्ही बघू शकता 1 चमचा घेतला आहे हातामध्ये आणि एक उलताना घेतलेला आहे. दोन्ही असं मी वापर केलेला आहे आणि व्यवस्थित असं दोन्ही साईडने हे कटलेट मी फ्राय करून घेतलेले आहेत. कमी गॅसवरच ह्याला फ्राय करायचं आहे. फुल गॅसवर अजिबात फ्राय करायचं नाही, कारण की ते फुल गॅस केला तर वरून फक्त भाजल्यासारखं दिसेल आणि आतून ते कच्चंच राहील. म्हणून कमी गॅसवर तळून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. वेळ थोडासा लागतो फ्राय करायला, पण खायला मात्र एकच नंबर लागतात ताईंनो. मी हे कटलेट अर्ध्या तासामध्ये बनवलेले होते. फारसा वेळही लागला नव्हता. फक्त मला इथे बारीक गॅसवर ह्याला फ्राय करून मी घेतलं होतं. पहिली बॅच मी 2च कटलेट तळून घेतले, फ्राय करून घेतले. तर दुसरी बॅच जी होती ती मी 3-3 असे 4-4 टाकून फ्राय करून घेतले, कारण की पुन्हा ते चिकटणार नव्हतं आणि व्यवस्थित असं मला ते मिक्स करायला म्हणजे हलवायलासुद्धा येत होते कटलेट. कारण की जर ते आपण जास्त कटलेट जर कढईमध्ये टाकले तर ते आपल्याला पलटायला वगैरे येत नाही आहेत. मग इकडून उलताना घातलं तर ते दुसऱ्या कटलेटला लागेल आणि दुसरं कटलेट फुटून जाईल. मग त्यामुळे ना कमी कमी असे कटलेट टाकायचे आणि फ्राय करून घ्यायचे. ते फुटू शकतात, ते असं जास्त काय आपण गव्हाच्या पिठाचे किंवा कणकेचे नाही आहेत. ते आपले पोहे वगैरे टाकलेले आहेत आपण, दुधी भोपळा आहे त्यामध्ये, त्यामुळे त्याला उलताना जर थोडंफार जर लागलं तर ते काय होतं लगेच फुटलं जातं किंवा चिरलं जातं. तर मी असे सगळे बॅच करून हे कटलेट थोडे थोडे करून तळून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. तळून सारखं ताईने तोंडात येते, तर फक्त शॅलो फ्राय केलेलं आहे. पहिल्या 2 बॅचला मी तेल टाकलं होतं, तिसऱ्या बॅचला मी अजिबात तेल टाकलं नाही आहे. तेलाची आपली कढई झालेली आहे आणि त्याच तेलाच्या कढईमध्ये फक्त हे बघा अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे. खूप छान कमी तेलामध्ये होतं हे पदार्थ. कमी वेळेत आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे. शाळेतून मुलं घरी आल्यावर त्यांना काहीतरी बघा वेगळं असं खायला लागतं. रोज रोज चपाती भाजी म्हटलं की कंटाळा येतो. वेगळी अशी नवीन रेसिपी केली की मुलं आवडीनं खातात. ट्रायपॉड कोणता वापरते? तर थँक्यू. तर बघा मुलांना आवडलेले आहेत कटलेट, दुधी भोपळ्याचे कटलेट. तुम्ही पण ताईंनो करा, खरंच मुलं खातात आवडीनं. दुधी बघितली समीक्षाने, भोपळा बघितला, म्हटली मी काहीतरी करायला लागलीस, मला काय बनवू नको. आणि तर बनवल्यानंतर त्यांना आवडलेलं आहे, आता खातात बघा. तर ट्रायपॉड कोणता वापरते ताई अशी कमेंट आली होती, 2 वेळा आलेली. तर हा माझा जुना ट्रायपॉड आहे बघा. ह्याची उंची कमी आहे. आता मी हा फोल्ड करून ठेवला आहे. 2 मिनिटात आले. तुटलेला होता बघा, इथे चिकट टेप वगैरे लावलेला आहे पाठीमागं, पण हे पण निघालेलं आहे बघा. पण मी हा ट्रायपॉड खूप दिवस वापरत होते. हे बघा अशा पद्धतीने निघालेला आहे. हा 350 रुपयाचा मी घेतलेला होता आणि त्यानंतर एक दिवशी साहेबांनी मला 700 रुपयाचा ट्रायपॉड परत घेऊन दिलेला आहे. ॲक्च्युली त्याने त्यांना घेतलेला होता आहे ना, तर रील बनवायसाठी. ते म्हटले माझी हाईट जास्त आहे, मला रील वगैरे बनवायला
लागतो आहे तर मी ट्रायपॉड घेतो. म्हटलं घ्या. मला तर काय एवढं तेव्हा असं वाटत नव्हतं, गरज वाटत नव्हती. माझं ह्याच्यावर काम म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ वगैरे शूट मी करत होते. त्यानंतर साहेबांनी मला म्हणजे त्यांना घेतलेला ट्रायपॉड तो मीच वापरते. त्यांना काय त्या ट्रायपॉडवर कामच करायला, त्या रीलच बनवायला येत नाहीत, कॅमेरा वगैरे त्यांना ॲडजस्टमेंट करता येत नाही. तर हा माझा ट्रायपॉड बघा ताईनो, हा सुद्धा कितीला 700 रुपयाला घेतलेला होता आणि तो 350 रुपयाचा घेतलेला. हा पण माझं काय म्हणणं होतं, तुम्ही जरा थोडं थांबा, आपण चांगला घेऊया ट्रायपॉड आणि हलका घेऊ नका. माझं असं म्हणत 1,500पर्यंत तरी घ्यावा, म्हणजे तो जास्त दिवस टिकेल. तो थोडा चॅनल ग्रो होऊ द्या, आपण चांगला ट्रायपॉड घेऊया. पण तोपर्यंत त्यांनी घेतला. पण बघा ह्याचं पण असंच हवा झालेली आहे. ह्याच्यावर मी कसं काम करते ते मलाच माहिती ताईंनो. मोबाईल लावताना मोबाईल याच्यावर लावायलाच मला 15 ते 20 मिनटं जातात, कारण की हे ॲडजस्ट करायला ना हे सुद्धा तुटलेलं आहे. याच्यातून स्क्रोवर बघा बाहेर आलेला आहे, इथून खालचा स्क्रोवरून बाहेर आलेला आहे. तर पण हे पण इथला नट आहे ना, हा पण लूज झालेला आहे बघा. आणि पण चालू आहे, बरं आहे. जरा वेळ लागतो मोबाईल वगैरे लावायला, पण चांगला याच्यावर चालू आहे माझं ट्रायपॉडवर, म्हणजे हे काम. तर बघू शकता हा अशा पद्धतीचा आहे. आणि तो दुसरा एक आहे बघा. तर इथे जो हे इथं बघा चावी होती, असं चावीसारखं होतं, ते पण तुटलेलं आहे. इथे एक गोल राऊंडवाला होता सपोर्टसाठी, तेही तुटलेलं आहे. म्हणजे ते असं ह्यानी काय होत होतं, हा खाली रेसिपी जरी करायची शूट करायची असली तर ते खाली करता येत होतं. बॅक कॅमेरा करायचं असलं तर पाठीमागे करता येतो. आपल्याला जरी समोर काही काम करताना तर ते असं सरळ करता येत होतं. पण आता खूप त्याला मेहनतीनं व्यवस्थित करून ते लावावं लागतो मला मोबाईल. त्याचबरोबर हे सुद्धा निघालेलं आहे. इथं पण असं एक गोल्ड राऊंड होता, तोही तुटलेला आहे. तर असं चालायचं ताईंनो, असंच. आता एवढे पैसे गुंतवून आपल्याला जमत नाही, त्यामुळे त्याच्यावर मी चालवलेलं आहे काम. ते पण साहेबांनी त्यांना घेतलेला होता, पण त्याचा उपयोग जास्त मला झालेला आहे. ह्याचे कारण की जुना ट्रायपॉड जो होता ना, त्याची उंची कमी होती आणि याची उंची जास्त असल्यामुळे व्हिडिओ शूट वगैरे घ्यायला छान वाटतो व्हिडिओ. तर असं ताईनं तुमची जी कमेंट होती त्या कमेंटला मी उत्तर दिलेलं आहे. तर दोन्ही ट्रायपॉडची उंची तुम्हाला मी दाखवते. चला म्हटलं आता हा व्हिडिओ स्पेशल त्याच्यावरती केलेला आहे, तर ते व्यवस्थित असं तुम्हाला दाखवते. तर त्याला असे क्लिप असतात बघा, कमी जास्त आपण करू शकतो किंवा फोल्ड करून एका जागेवर व्यवस्थित असं ठेवू पण शकतो त्याला. तर इथे बघा मी दोऱ्याने ह्यालासुद्धा बांधलेलं होतं. याचंसुद्धा खूप हलावा झालेली होती आणि असं बघा याची आणखी उंची वाढवू शकते. तर हा मला असं वाटते हा 3.5 फुटाचा होता आणि आता जो नवीन घेतलेला आहे तो 7 फुटाचा आहे. आणि जसं ते फूट आहे तशीच बघा त्याची किंमतसुद्धा आहे. तर हा सुद्धा खूप उंच होतो बघा, इथपर्यंत असा उंच होत होतो आणि हा एवढा उंच आहे. जो उंचवाला ट्रायपॉड आहे त्यांनी व्हिडिओ शूट वगैरे करायला छान येतं. आणि हा जो खालचा होता छोटा बारीक ॲल्युमिनियमवाला, तर त्याने कसं व्हिडिओ असा बुटका बारीक दिसायचा, तर मोठ्या ट्रायपॉडने छान दिसतो. आणि जेवढा ट्रायपॉड छान भारी तेवढा असं व्हिडिओ शूटसुद्धा छान येतो, असं मला असं वाटतं. तर असं तुम्हाला मी दोन्ही ट्रायपॉड दाखवलेले आहेत, एक कमी उंचीवाला आणि एक मोठ्या उंचीवाला. आणि जो कमी उंचीवाला आहे तो मी रेसिपी वगैरे शूट करायला वापरते. तर चला आता हे ठेवून दिलेलं आहे. जे माझं महत्त्वाचं काम जे खूप दिवसापासून पेंडिंग पडलेलं होतं ते आता मी करणार आहे फायनली. आज त्याच्यासाठी दिवस उगवलेला आहे, त्याचा मुहूर्त आज निघालेला आहे. तर काय हे काम करू वाटत नाही ताईंनो. बघा इथे खूप सारा पसारा असतो, धान्य ठेवलं जातं, तांदूळ गहू बाजरी सगळं इथे ठेवलं जातं. त्याचबरोबर मग सोपा इकडे घ्या तिकडे घ्या, मग हे असं होतं. तर बघा आता हे सगळं मी धान्य आता बाजूला काढायचं, पुन्हा आहे असं ठेवायचं. पण एक बरं पडतं की सगळं बाहेर काढलं की म्हणजे साहित्य सगळं की झाडू पण मारता येतो. तिथला रेग्युलर रोजचा रोज झाडू मारायला येत नाही आहे, पण असं ज्यावेळेस मी मशीन वगैरे बाहेर घेते त्यावेळेस मग झाडू पण मारून घेता येतं. धूळ वगैरे असते ते सगळे झाडू मारून घेते. तर मशीनही स्वच्छ पुसून घेतली. तर इथे स्टोरूमला एका बाजूला एका साईडने सामान ठेवलेलं असतं, म्हणजे मी साहित्य सगळं ठेवलेलं असतं. मग अर्धी जी बाजू असते, अर्धाची स्टोरूम राहते, तिथून रोज झाडू मारून घेते मी. जसं की आतमध्ये अंथरूण वगैरे ठेवायला आम्ही आतमध्ये जातो आणि मशीन जी आहे ते पुढं दरवाजाला लागून असते. त्यामुळे मग अंथरूण वगैरे आतमध्ये ठेवायला गेलं जाता येता तिथून जो झाडू आहे तो झाडू मारून घेते. वरती पण जळमट काय दिसलं तर ते पटकनाचं झाडू मारून घेते. बरं आहे ते स्टोरूम एक आहे, ते खूप साहित्य तिथे बसतं. नाहीतर एवढा डबल रूममध्ये नाही एवढं साहित्य बसलं नसतं. आणि जो सोफा आहे तो माझा स्टोरेजवाला नाही आहे. स्टोरेजवाला सोफा असता तर मी त्याच्यामध्ये स्टोरेजमध्ये खूप सारं झालं असतं.
पण असं स्टोरूम आहे, त्याच्यामध्ये खूप सारं साहित्य म्हणजे स्टोरेज होत आहे. मुलांचं दप्तर वगैरे, मुलं तिथं अभ्यास वगैरे सुद्धा करतात आणि तिथे लाईट वगैरे आहे. तर छान आहे ती एक रूम. मशीन मी खूप दिवसातून वापरते, पण ती चालू आहे. बघा, असं घरातलं फाटकं तुटकं नवं जुनं असं शिवायला येतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही वस्तू असू दे, ती आपल्या अंगावर नसते, त्याच्यावर ते काम आपल्याला येतंच बघा करायला. हे बघा, 4 साड्यांना टिपा मारून झालेले आहेत. आता ह्या 4 तरी साड्या वापरायला म्हणजे येतील. घालताच येत नव्हत्या साड्या, ह्या इतक्या लेस उसवलेल्या. एक अर्ध्या तासाचं काम, पण 2 महिने झाले, 2 महिन्याच्या वर झाले असतील लेस उसवले. तर असं मग ताईंनो, आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर बाय सर्वांना, आणि सर्वांना श्री स्वामी.